तंत्रज्ञानासोबत परिपूर्ण संस्कारमय पिढी घडवणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं। येणाऱ्या पिढीसमोर शैक्षणिक जीवनात अनेक आव्हानं सध्या उभी आहेत। वाढत्या स्पर्धेमुळे आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्या संस्कृतीपासून अंतर पडत आहे। वैद्यकीय संशोधन असो अथवा तंत्रज्ञानामध्ये कितीही आधुनिकता झालेली असली तरी संस्कारमय पिढी घडवणे ही काळाची गरज बनली, असं मत माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाधान बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटपाप्रसंगी केलं। यावेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर, उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेश गुळगी, योग शिक्षक शेखर चंकेश्वर, समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की संपूर्ण विश्वामध्ये युद्धाचे प्रसंग निर्माण झालेत। आपल्या घरात आपल्या मुलांसमवेत अशा बातम्या बघणं हे भीतीदायक आहे। मानवी समाज अशा युद्धांमुळे लयाला जाऊ शकतो। जर सगळ्यांना चांगले संस्कार असतील तर विश्वामध्ये युद्धाचे आणि जीवनामध्ये वादाच्या घटना घडणार नाहीत। येणारी पिढी ही अत्यंत हुशार आणि चौकस असल्यामुळे त्यांना योग्य वयात चांगल्या शिक्षणासोबत उत्तम संस्कार द्यायला पाहिजेत। मागील 5 वर्षापासून समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीनं या भागातील विद्यार्थ्यांना मोफत वक्तृत्व, निबंध, शुद्धलेखन, चालू घडामोडी, क्रीडा, सामान्य ज्ञान, मंत्र, श्लोक असे विविध विषय शिकवले जातात। यामुळे येणाऱ्या पिढीला योग्य वेळी संस्कार देणं गरजेचं आहे। समाधान बालसंस्कार वर्गाचं कार्य शहरात सर्वत्र वाढवावं असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलं। पण आज मी तर बघा की सरांनी मगाशी म्हणजे केले सगळे मुलांना म्हणजे एक प्रकारचा चांगला संस्कार आणि त्याच्यातलं धर्माचं शिक्षण त्यामध्ये दिलं जातं। ही खरीच चांगली गोष्ट आहे। आज आपल्याला बघतोय ज्या आपण सातत्याने टीव्ही उघडले की आपल्याला जे बातम्या दिसतात ते बातम्या पूर्वी आपण म्हणत होतो की ज्या चॅनल मधनं ज्या काही कार्यक्रम होत असतात किंवा जे काही आपण बघतोय ते आपण बघण्यासारखं नाही असतं, फक्त पुरवठानं बघण्यासारखं असतं, मुलाने घेऊन बसून नये। आज बातम्याही बघायला गेलं तर तोच असतंय की इथं मारामारी झाली, तिथं फोन झाला किंवा इकडं झालं, ते झालं, हे झालं। आता सध्याला तर 2-4 महिने वर्ष 2 वर्ष झालं की युद्धाचं रोज एक युद्धाचं हे असतं। एवढं भयानक दाखवलं जातं की लहान मुलांना एक प्रकारच्या डोक्यावर परिणाम व्हावा। पण आज आपल्याला ही सगळ्या टीव्ही पासून दूर राहण्यासाठी मुलं शाळेवरनं आल्यावर आपल्याला त्यांना हातपाय तोंड धुवून विभक्ती पट्टा देऊन आपण धर्माचं काहीतरी एक अर्धा तास आपण शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य समजून हा संस्कार केंद्र आपल्या सगळ्या मुलांना एक प्रकारचं चांगलं शिक्षण देतंय आणि त्याचं खरंच मी कौतुक करतो। आणि या आपल्या समाजाच्या या ज्या काय जे आपल्या देशाचे ही मुलं सगळे भवितव्य आहे पुढं आणि या भवितव्याला भविष्य घडवून आणण्याचं काम त्यांनी करत असताना खरंच त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो। यावेळी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे आणि ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर यांनी मनोगत व्यक्त केलं। आणि आपल्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी ज्या काही शालेय साहित्याची आवश्यकता असतील ते साहित्य समाधान केंद्राच्या वतीनं आपल्याला मिळतं। त्याबाबत मी या केंद्राचे जे अध्यक्ष आहेत कलशेट्टी सर त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहमेड्याचं म्हणा किंवा विश्वासांचं म्हणा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। समाजात जिथं जिथं कमी तिथं तिथं हे समाधान केंद्र उभं आहे अशीच धारणा आमची झालेली आहे। 4 वर्षापासून हे केंद्र ते चालवत आहेत आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता केवळ समाजाची एक सेवा करावी या हेतूने त्यांनी जे कार्य चालवलं आहे ते असंच कायम राहू दे अशी त्यांना शुभेच्छा देतो। आमच्याकडूनही तन मन धनाने याबाबत काही संविधा टाकता आली तर ते टाकण्याचं निश्चितच तुम्हाला अभिवचन देतो। सूत्रसंचालन ओंकार मुंडे, प्रास्ताविक सुभाष कलशेट्टी यांनी तर आभार केदार खोबरे यांनी मानले।